नावी इन्स्टंट लोन ॲपकडून फसवणुकीचा नवा फंडा आजमावला जातोय। मोबाईल रिचार्ज ऑफरच्या नावाखाली मोठी फसवणूक केली जाते। 1 रुपयामध्ये 3999 रुपयांच्या वर्षभराच्या मोबाईल रिचार्जची ऑफर दिली गेली आहे। ऑफरचा लाभ घेतलेल्यांकडून आता सक्तीची वसुली केली जाते। धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी येथील 200 ते 250 तरुणांनी अंदाजे 2 कोटी रुपयांचे मोबाईल रिचार्ज केल्याची माहिती मिळते। ढोकी येथील फसवणूक झालेल्या तरुणांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। नावी ॲपच्या आमिषाला बळी पडून धाराशिवमध्ये शेकडो तरुण कर्जबाजारी झालेत आणि याचा सेंटर पॉइंट आहे धाराशिवमधलं ढोकी गाव। हे सगळे तरुण आहेत, हे कर्जबाजारी आहेत ॲपच्या ऑफरच्या नादात। नेमकं काय प्रकारे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ऑफर नावी ॲपची होती, त्याच्यातून आता तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला, नेमकं काय घडले? पण आम्हाला काल परवा असं कळालं की आम्ही बँकेत गेल्यावर म्हणजे फोनपेनं आमचे पैसे ट्रान्सफर होणार आहेत, ती बी मायनसमध्ये दाखवायला लागले। मग बँकेत जाऊन चौकशी केली की ही आमचं अकाउंट का मायनस गेलं आहे, तर ती म्हणले की तुमच्या अकाउंटला होल्ड लागले। मग आता आमचं कितीचं लागलं विचारलं, 90,000 रुपयाचं लागलं। मी म्हणलं मी 90,000, तर मी म्हणलं मी काय ट्रान्झॅक्शन केलं नाही, कर्ज घेतलं नाही, माझं कसं होल्ड लागलं? मग त्यांनी सांगितलं तुम्ही 1 रुपयात रिचार्ज केलं आणि त्याचं असं हाय म्हणजे ही होल्ड लागले। मग ह्याला 90,000चं होल्ड लागलं। मग आम्ही त्या कस्टमर अधिकाऱ्याला फोन केला बँकेच्या, मग ती म्हणले तुमचा शाखा अधिकारीच होल्ड काढू शकते। तर बँकेत आम्हाला काय रिस्पॉन्स भेटेना। आमचे पैसे बँकमध्ये नव्हते, 1,70,863 रुपये मायनसमध्ये आहेत। आम्ही रिचार्ज 43 रिचार्ज केले ते। किती रुपयाचं एक रिचार्ज? 1 रुपयाला होत होता रिचार्ज, 3,999चा रिचार्ज होता ती 1 वर्षाचं। माझे 42 रिचार्ज झाले, 1,82,000 अमाऊंट आहे माझी। आता हे पैसे कसे भरायचे हा प्रश्न आहे आणि त्यामुळेच हे जे तरुण आहेत हे कर्जाच्या बोजाखाली आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। दरम्यान एसबीआय बँक मॅनेजर यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात। ते ट्रान्झॅक्शन कधी झालं हे तर आम्हाला नंतरच माहीत झालं आहे की बाबा असं एका दिवशी एका रात्रीत हा प्रकार घडलेला आहे म्हणून। म्हणजे एकाच ठराविक दिवशी त्यांचं रात्रीचं एखाद्या कुणाला तरी माहीत झालं की बाबा 1 रुपया टाकल्यानंतर ते 3,000 4,000चं रिचार्ज होतं आहे, अशा स्वरूपाची माहिती गावात पसरली गेली। गावात बरोबर बाकीच्या लोकांना पण कळालं आणि लोकांनी ह्याचा फायदा घ्यायचा ठरवून आपलं स्वतःचं रिचार्ज तात्पुरतं तेवढंच न करता आपले पाहुणे मंडळी, मित्रमंडळी सगळ्यांचे रिचार्ज करत गेले। कुणाचे लोन असतील, कुणाचं काय असेल त्याचं रिपेमेंट करत गेले। याच्यामुळे ती अमाऊंट वाढतच गेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।